Welcome to AV number 4, part number 4 of interview section 3.4. Note down ways in which you can make your life less ordinary in terms of. Note down ways in which you can make your life less ordinary in terms of. तर असे काही मार्ग सांगा की त्या ठिकाणी तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते ऑर्डिनरी सर्वसामान्य माणसासारखं त्या ठिकाणी जगू शकतात. नंबर 1 युटिलायझेशन ऑफ टाईम. नंबर 2 पर्स्युईंग गोल्स अदर दॅन मटेरियल गोल्स. त्या ठिकाणी पर्स्युईंग गोल्स अदर दॅन मटेरियल गोल, तर भौतिक सुखांच्या मागे लागण्यापेक्षा त्या ठिकाणी जे महत्त्वाचे आपले ध्येय आहेत त्याचा आम्ही चेस करणार, पाठलाग करणार. नर्चरिंग रिलेशनशिप, त्या ठिकाणी चांगलं संबंध जे आहेत ते आम्ही जपणार. बिईंग अ बेटर ह्युमन बिईंग, एक चांगला माणूस म्हणून त्या ठिकाणी आम्ही जगणार. तर काय आपण त्या ठिकाणी करू शकतो, तर पहिला आहे युटिलायझेशन ऑफ टाईम. एव्हरीवन इज अलॉटेड द सेम टाईम ऑफ 24 आवर्स इन अ डे, तर प्रत्येकाला 24 तास मिळालेले आहेत. आय विल सेट स्मॉल गोल अँड अचीव द सेम इन अ पर्टिक्युलर टाईम. मी छोटे छोटे गोल आहेत, छोटे छोटे ध्येय माझे ठरवेल आणि त्या पद्धतीने मी माझा वेळ जो आहे त्याला देईल. आय विल युटिलाइज द सेव्ह टाईम फॉर माय ओन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. जो उरलेला वेळ असेल त्यात मी माझं वैयक्तिक जे माझं व्यक्तिमत्व आहे त्याचा विकास मी करेल. अँड फॉर एनी सोशल कॉज आय गिव्ह फॉर माय टाईम फॉर एनी सोशल कॉज. एखाद्या सामाजिक कारणासाठी मी माझा वेळ देईल. इन दिस वे आय विल युटिलाइज माय टाईम टू द फुलेस्ट. आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त वेळ जो आहे तो मी चांगल्या पद्धतीने माझा त्या ठिकाणी घालवेल. पर्स्युईंग गोल अदर दॅन मटेरियल गोल, तर पर्स्युईंग गुड अँड हेल्दी लाईफ ऑर एनी स्पिरिच्युअल गोल इज मोर इम्पॉर्टंट दॅन मटेरियल गोल. तर आपलं चांगलं जीवन जगणं, एखादं आध्यात्मिक असं पायाभरणी करणं हे केव्हाही चांगलं असतं. तुमच्या भौतिक गोष्टी ज्या असतात, म्हणजे जीवनातल्या जे फिजिकल प्लेजर्स आहेत, गाडी आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे किंवा इतर काही ज्या चैनीच्या वस्तू आहेत, त्याला ह्या भौतिक सुखांमागे धावण्यापेक्षा त्या ठिकाणी तुमच्या मनाची शांती, मनाचं सुख, आध्यात्मिक आनंद जो आहे तो महत्त्वाचा असतो. आय वुड सेट गोल फॉर पर्स्युईंग इट. अशा प्रकारे मी प्रयत्न करेल की असे गोल मी सेट करेल. फॉर माय स्पिरिच्युअल ग्रोथ आय वुड लर्न अँड प्रॅक्टिस योगा अँड मेडिटेशन. तर अशासाठी त्या ठिकाणी मी योगा आणि मेडिटेशन जे आहे त्याला प्राधान्य देईल. फॉर पर्स्युईंग हेल्दी लाईफ आय विल प्रॅक्टिस हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्झरसाईज, मेंटेनन्स ऑफ हायजीन. चांगलं आरोग्य मी त्या ठिकाणी पाळेल. त्या ठिकाणी चांगली लाईफस्टाईल जी आहे, हेल्दी लाईफस्टाईल जी आहे ती मी सांभाळेल. आणि योगा मेडिटेशनमध्ये निश्चितच त्या ठिकाणी माझा वेळ जो आहे तो मी देईल. या पद्धतीने मी स्वतःला सुधारू शकतो. नर्चरिंग रिलेशनशिप, तुमचे संबंध तुम्हाला संवर्धन करायचे आहे, त्याला जपायचं आहे. आय हॅव गुड रिलेशन विथ माय फॅमिली मेंबर्स, नेबर्स अँड रिलेटिव्स. तर अतिशय चांगलं रिलेशन माझं आहे माझ्या कुटुंबियांशी, माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी किंवा नातेवाईकांशी. आय विल नॉट ओनली मेंटेन बट ऑल्सो डेव्हलप इट. आय विल ऑलवेज स्पेंड सम टाईम विथ देम, रिस्पेक्ट देअर थॉट्स, फिलिंग्ज अँड टेक देअर केअर. आय वुड ऑलवेज हेल्प देम इन देअर नीड. तर त्यांना मी मदत करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांच्या विचारांचा आदर करतो, त्यांना मान देतो, सन्मान करतो. या पद्धतीने तुम्ही रिलेशनशिप जी आहे ती जपतायत. बिईंग अ बेटर ह्युमन बिईंग, एक चांगला माणूस म्हणून तुम्ही कसं काम करू शकतात. इन ऑर्डर टू बी अ बेटर ह्युमन बिईंग आय विल डेव्हलप द हॅबिट ऑफ हेल्पिंग अदर्स. इतरांना मदत करणं, प्रामाणिकपणा जो आहे, हॉनेस्टी, ओपन माइंडेडनेस, अगदी खुल्या मनानं एखादी गोष्टी स्वीकारणं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पंक्च्युअलिटी अँड मेनी अदर, वेळ पाळणं आणि अशा अनेक गोष्टी. ॲट द सेम टाईम आय विल कीप माय सेल्फ ऑलवेज अवे फ्रॉम बॅड कंपनी. सगळ्यात महत्त्वाचं, मी बॅड कंपनीपासून दूर राहील, वाईट लोकांपासून दूर राहील. लेझिनेस, हॅट्रेड, ग्रीड जे आहे ते मी टाळणार आहे. आय अवॉइड बॅड कंपनी, लेझिनेस, हॅट्रेड, ग्रीड, मोह, द्वेष, आळस, त्यापासून मी दूर आहे. आय विल ऑलवेज हेल्प द पुअर अँड द नीडी पीपल, रिस्पेक्ट माय पॅरेंट्स अँड टीचर्स, elderly relatives and neighbors. I will use natural resources, water, electricity, public amenity judiciously. By planting trees, I would also contribute in reducing global warming. तर अशा पद्धतीने मी माझी काळजी जी आहे ती घेऊ शकतो. ठीक आहे, इथे आपण आलेलो आहोत A4कडे. प्लेस द गिव्हन एरियाज ऑफ क्वेश्चनिंग फ्रॉम द लिस्ट इन द ॲप्रोप्रिएट. प्लेस द गिव्हन एरियाज ऑफ क्वेश्चनिंग फ्रॉम द लिस्ट इन द ॲप्रोप्रिएट कॉलम्स. तर तुम्हाला काही जे एरिया दिलेले आहेत त्या पद्धतीने क्वेश्चन्स कोणते आपण बनवू शकतो ते. प्लेस द गिव्हन एरियाज ऑफ क्वेश्चन फ्रॉम द लिस्ट इन द ॲप्रोप्रिएट कॉलम. तर
हे जे एरिया आहेत आपले ते आपल्याला बघायचे आहेत. प्लेस द गिवन एरियाज इन ऑफ क्वेश्चनिंग फ्रॉम द लिस्ट इन द ॲप्रोप्रिएट कॉलम. ते कॉलममध्ये टाकायचे आहेत आपल्याला. कोणत्या कॉलममध्ये आपण टाकणार तर सेक्शन ऑफ द इंटरव्ह्यू जो असतो ॲस्पेक्ट्स टू बी कव्हर्ड इथे दिलेले आहे बघा त्यांनी. हे विशिष्ट असे एक लिस्ट आहे. सेक्शन ऑफ द इंटरव्ह्यू ॲस्पेक्ट्स टू बी कव्हर्ड. तर हे सेक्शन्स आहेत त्या ठिकाणी. कोणत्या कॉलममध्ये टाकणार तुम्ही. इंट्रोडक्शन जे आहे ते इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये काय टाकणार तर वेलकमिंग, ग्रीटिंग, इंट्रोडक्शन ऑफ द गेस्ट ओकेजन. हां, ओपनिंग क्वेश्चन जो असेल त्या ठिकाणी आपण जो काय वापरणार तर इन्स्पिरेशन वापरणार. ओपनिंग क्वेश्चनमध्ये इन्स्पिरेशन. मेन बॉडीमध्ये आपण काय वापर करणार तर मेन बॉडीमध्ये त्या ठिकाणी आपण कोच, मेंटॉर, गाईड, टीचर, ओव्हरकमिंग हर्डल्स, स्ट्रगल त्याबद्दल विचारणार. त्यानंतर फॅमिली सपोर्टबद्दल विचारणार. त्यानंतर फर्स्ट अवॉर्ड, अचिव्हमेंट जे आहे त्यांची त्याबद्दल विचारणार. अल्टरनेट करिअर चॉईसेसबद्दल विचारणार. हे जे आहे हे विचारणार. टर्निंग पॉईंट, सक्सेस फॉर्म्युला हे तुम्ही मेन बॉडीमध्ये विचारणार. कन्क्लुडिंग क्वेश्चनमध्ये काय विचारणार तर मॅसेज फॉर यंगस्टर्स अँड फ्युचर प्लॅन. इथे आलेलं आहे का ते नाही आलेलं. तर या ठिकाणी आपण कन्क्लुडिंगमध्ये शेवटच्या याच्यात काय मॅसेज फॉर यंगस्टर्स अँड फ्युचर प्लॅन. तर तुम्ही तरुण पिढीला काय मेसेज देत आहेत आणि त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत याबद्दल तुम्ही विचारणार. मुलाखतीचा जो शेवट आहे तो जो असतो म्हणजे प्रस्तावनेमध्ये त्या ठिकाणी स्वागत करतो आपण. त्यानंतर आपण सुरुवातीचे प्रश्न त्यांना ओपनिंग क्वेश्चनमध्ये त्या ठिकाणी आपण तुमची प्रेरणा काय असं विचारतो. मग नंतर तुम्ही प्रश्नांना सुरुवात करतात. त्या पद्धतीने मग तुमचे कोच कोण होते, तुम्हाला अडचणी आल्या, तुम्हाला फॅमिली सपोर्ट मिळाला का, कोणतं अवॉर्ड मिळालं, तुमचं करिअर चॉईस काय होतं, तुम्हाला कोणता टर्निंग पॉईंट मिळाला, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येतात. आणि शेवटचा प्रश्न जो असतो कन्क्लुडिंग क्वेश्चन त्याला म्हणतात की जो समारोपर प्रश्न ज्याला म्हणतो आपण त्याला म्हणतात कन्क्लुडिंग क्वेश्चन. त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज युअर ॲडवाईस, व्हॉट इज युअर मेसेज फॉर द यंग स्टुडंट. तर तुम्ही काय मेसेज देऊ शकतात तरुणांना. अशा पद्धतीने समारोप आपण करू शकतो. आणि समिंग अप म्हणजे शेवट जो आहे कन्क्लुडिंग स्टेटमेंट एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड. तर आभार मानायचे आणि त्या पद्धतीने तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहोत. आणि अशा पद्धतीने आपण त्यांना निरोप जो आहे तो द्यायचा असतो. तर इंटरव्ह्यू करताना कोणते कोणते साधारणतः ॲस्पेक्ट्स असतात, कोणते कोणते विभाग त्या ठिकाणी असतात ते या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर आहे वन्स यू बिगिन टू लर्न देर इज नो एंड टू लर्निंग. राईट युअर व्ह्यूज ऑन दिस स्टेटमेंट. वन्स यू बिगिन टू लर्न देर इज नो एंड टू लर्निंग. तर आपण म्हणतो की शेवटी माणसाच्या शिकण्याला कधीही अंत नसतो असं म्हणतात. तर या वाक्याबद्दल तुमचं काय मत आहे. वन्स यू बिगिन टू लर्न देर इज नॉट एंड टू लर्निंग. तर एकदा शिकायला सुरुवात केली की आपण शेवटपर्यंत शिकतच असतो. माणूस हा जन्मभर विद्यार्थी आहे असं म्हणतात. तर त्याबद्दल आपलं मत काय आहे. A person is a student throughout his life. When a child is born, he learns to crawl, walk, run. In the school, he learns various subjects along with sportsmanship, helping other natures, caring and sharing. He practices all out of in his life. There are many life skills to which the man learns. It being a need of time throughout the life. One actually goes on learning various new things knowingly or unknowingly. Knowledge has no end. आणि अप्रत्यक्षपणे आपण त्या ठिकाणी जीवनामध्ये शिकत असतो. शेवटी शिकणं हे नेव्हर एंडिंग असतं. ते रोज आपण नवीन काहीतरी शिकत असतो आणि त्या पद्धतीने समृद्ध आपण होत असतो. पुढे आलेलं आहे यू आर अ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह अँड यू आर असाइन्ड बाय द प्रिन्सिपल ऑफ युअर कॉलेज द टॅक ठिकाणी ट्रॅक असेल माझ्यामध्ये द ट्रॅक टू कंडक्ट द टॅक्ट असेल बहुतेक TACT असेल द टॅक्ट टू कंडक्ट अँड इंटरव्ह्यू ऑफ अ लिडिंग पर्सनॅलिटी इन अ पर्टिक्युलर फील्ड. यू हॅव टू कंडक्ट द इंटरव्ह्यू विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स इन द टेबल प्रोव्हाइडेड अभाव. राईट द इंटरव्ह्यू. तर आपल्याला एक इंटरव्ह्यू त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. वरचे जे मुद्दे आहेत हे बघितलेले त्या पद्धतीने आपल्याला तुम्ही CR आहात, तुम्ही क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहात, CR आहात अँड यू आर असाइन्ड बाय द प्रिन्सिपल ऑफ युअर कॉलेज द टू कंडक्ट अँड इंटरव्ह्यू ऑफ लिडिंग पर्सनॅलिटी इन अ पर्टिक्युलर फील्ड. एखाद्या क्षेत्रातला एक चांगला असा व्यक्तिमत्व जे आहे त्यांना तुम्ही बोलवलेलं आहे आणि त्यांची मुलाखत आपण कशा पद्धतीने घेणार आहोत. तर ती मुलाखत आपण कशी घेऊ शकतो त्याबद्दल तुम्हाला ते एक इंटरव्ह्यू जो आहे तो घ्यायचा आहे. आणि नंतर त्या ठिकाणी आहे A5 मध्ये फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट.
इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. तर ग्रुप तयार करा आणि त्या ठिकाणी खालचे स्टेटमेंट जे आहे एक्स्ट्रॅक्टमधले, इफ ही इज इंडीड वाईज ही डज नॉट बीड यू टू एंटर द हाऊस ऑफ हिज विजडम बट रादर लीड्स यू टू थ्रीशोल्ड ऑफ युअर ओन माइंड, खलील जिब्रान. तर हे ह्या वाक्याबद्दल बोलायचं आहे आपल्याला. लिव्ह ॲज इफ यू वर टू डाय टुमारो, लर्न ॲज इफ यू वर टू लिव्ह फॉर एव्हर, महात्मा गांधी. तर असं जगा की आपण कदाचित उद्याला मरणार आहोत की काय, पण असं शिका की जन्मभर आपल्याला ते लक्षात राहायला पाहिजे. याबद्दल महात्मा गांधीचं हे वाक्य आहे. तर याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी हे कोड जे आहे याबद्दल डिस्कशन करायचं आहे आणि त्यानंतर आहे एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. रीड अँड प्रिपेअर अ स्मॉल प्रेझेंटेशन इन अबाउट 100 to 150 वर्ड्स ऑन द आयडियाज ऑफ टू फिलॉसॉफर्स गिवन बिलो. एनी टू फिलॉसॉफर. तर हे जे आपले तत्त्वज्ञ आहेत आपले, यांच्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला एक प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. संत ज्ञानेश्वर, गौतम बुद्ध, अरविंद घोष, खलील जिब्रान आणि सॉक्रेटिस. तर याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने इंटरव्ह्यू सेक्शन जो आहे त्याच्यातला हा जो पार्ट आहे हा महत्त्वाचा आहे आपल्याला. यू आर अ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह त्याचा एक आपण नमुना जो आहे तो आपण इथे बघूया आणि पुढच्या सेक्शनमध्ये आपण ते पूर्ण करूया.